आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आपले अहिता जो से जगता 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 वाटे देवा दयाचा दयाचा हरी गंग हरि ग वाट देवा हरी
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी, सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानं ते कधी बोलू शकत नाही. टेबलाला पाय आहेत, पण त्या पायांनी ते कधी चालू शकत नाही. खुर्चीला हात आहेत, पण महाराज बारकाईनं पाहिलं तर ते हात कोणतेही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसारूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत्वे या देहाला प्राप्त झालं, हेच या मृत्यूलोकात देहातील चैतन्याच्या परमानंदाला समजलं नाही. आणि ते समजावून देऊन या मृत्यूलोकातील जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य करून गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला, तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या भंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खरं तर खऱ्या अर्थानं अनेक वर्षांपासून उतरणारी ही पंढरी, आणि या पंढरीमध्ये सुरुवातीचा काळ पाहिला तर व्याख्यानांचा काळ होता, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रातली क्रांती केली ते आदरणीय गुरुवर्य इंदोरीकर महाराज बाबा, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी मला वाटतं शिवलीलाताई पाटील या ठिकाणी होत्या, आणि यावर्षी पुन्हा एकदा आमच्या समस्त ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं तरुणाईने एकत्र येऊन या समस्त शिवमाऊल्यांनी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं याच शिवनाम पंढरीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. म्हणून आमच्या समस्त कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार कडाडून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तरुणाई या सोहळ्यांमध्ये तेव्हाच पुढे असते जेव्हा ज्येष्ठ मंडळींचा त्यांच्या पाठीवरती मोकळ्या हातानं आणि मोकळ्या मनानं वरदस्त असतो. आणि ज्येष्ठ मंडळींना सुरुवातीला एक वाक्य बोलून जातो, तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतार वयामध्ये स्विस बँकेमध्ये अकाउंट खोला, पण एकदा खऱ्या अर्थानं हा देह उतार वयाकडे झुकला आणि तो घराच्या बाहेर खाटेवर गेला की भेटायला येणारा प्रत्येक जण तुम्हाला 2च प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न, तुमची तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न, तुमची लेकरं काय करतात. त्यावेळेसही खाटेवर पडल्या पडल्या नजरेत चमक आणून सांगता यावं की आमची लेकरं आपापल्या व्यवसायामध्ये पुढे असताना त्या आध्यात्मिक क्षेत्रातही तेवढीच पुढे आहे. तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने या मूळ प्रपंचातला वास्तव आपला परमार्थ साधला जाईल. आणि या ज्येष्ठ मंडळींचं हे यश आहे की ही तरुणाई नामसप्ताह आणि खऱ्या अर्थानं शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एवढा सुंदर सोहळ्यासाठी सज्ज आहे. म्हणून आमच्या तरुण वर्गासाठी पुन्हा एकदा जोरदार कडाडून टाळ्या झाल्या पाहिजे. आणि विशेषत्वानं जर पाहिलं तर महाराज या सोहळ्याच्या निमित्तानं 2 तास आपण या ठिकाणी असतो, पण या 2 तासांसाठी गेल्या 2 महिन्यापासून अविरत खऱ्या अर्थानं झटणारे समस्त आहात. म्हणजे आमची समस्त शिवजयंती कमिटी, एकदा आमच्या कमिटीच्या सर्व रणमर्द मावळ्यांसाठी एकदा पुन्हा जोरदार कडाडून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ती ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे, दादांसाठी एकदा जोरदार कडाडून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे एकदिवसीय नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज. वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात वास्तवात कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत. आपण सर्वांच्या चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. कारण लक्षात घ्या महाराज, अहो दूरदर्शनवरती आपण आजी अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी घरात आई पप्या कपा ते पप्या तोपक, पण त्यामागं त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होता धारकरी असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही प्रबंधित करतात, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आदरणीय आमचे मिलिंद गुरुजी, आदरणीय आमचे प्रवीण गुरुजी आणि आदरणीय आमचे रमेश गुरुजी आपल्या तिहांच्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत
दंडवत प्रणिपात करतो। त्याचप्रमाणे माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलतं होता धार करी, दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करून बारकाईनं पहा महाराज त्यांच्या दोन्ही हातांना गठ्ठे पडलेले आहे, पण जेव्हा मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो। आदरणीय आमच्या सचिन महाराजांसाठीही एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि एक विशेष तत्वानं गोष्ट पाहिली तर वारकरी संप्रदायामध्ये, कारण एक पुढची पिढी फार मोठी पिढी घडवण्याचं अविरत कार्य करत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला आपल्याला पैशांचा बाजार एकीकडे खऱ्या अर्थाने दिसत असताना याही परिस्थितीमध्ये आपली लेकरं घडली पाहिजे आणि समाज मनावर अध्यात्माचं गारुड उभं राहिलं पाहिजे। म्हणून कोणती अपेक्षा न धरता अध्यात्माच्या वाटेवरती संत विचारांना आपल्या काळजामध्ये उतरून आणि तेच आपल्या रक्तप्रवाहांमधून खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला घडवण्याचं फार मोठं द्योतक पंढरी आणि खऱ्या अर्थानं ती भगवी पताका ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे त्यांची ही समस्त लेकरं आणि खऱ्या अर्थानं आदरणीय त्यांच्या गुरुजींसाठी पुन्हा एकदा जोरदार काढून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो। त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा दुसरा मान वारकरी दंडसंहिते आधारे ज्यांचा आहे ते म्हणजे आदरणीय चोपदार बाबा, ते जरी आज नसतील तरी लक्षात घ्या महाराज, या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय व्यक्तिमत्व जर कोण असेल ते म्हणजे आमचे चोपदार बाबा आहेत। कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला। म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्या टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो, असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं। आणि भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा आणि आमचे समस्त टाळ महर्षी यांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत। तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झाला आहे आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या तरी एकदा अपेक्षा आहे महाराज जोरदार काढून टाळ्या होणच जाऊ द्यात। कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग, कारण संध्याकाळी 7 वाजले आणि रिमोट आपल्या हातात आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी, 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला कन्यादान, हे सगळं उरकून तुम्ही आलात। तुमचेही मनपूर्वक व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो। विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मृत्यू लोकातील साधकांना तो खऱ्या अर्थानं ज्याचा आपलं हीच समजलेलं आहे त्यांच्या मातापित्यांना आजच्या अभंगात धन्यता देतात। आणि आज खऱ्या अर्थानं आपला नामयज्ञ सोहळ्याचा जो विषय आहे शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा आहे, म्हणून तर आज आपल्याला धन्यता मासाहेब जिजाऊंना द्यायची आहे। कारण वारकरी दंडसंहिते आधारे जर पाहिलं तर प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। मग खऱ्या अर्थानं तुमचं माझं या मृत्यू लोकातील हित काय आहे तर लक्षात घ्या, महावैष्णवमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जन्म मृत्यूची साखळी सांगताना सांगतात उपजे ते नासे, नासिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। म्हणजे जन्म आणि मृत्यू ही खऱ्या अर्थानं मृत्यू लोकातील शाश्वत लीड आहे। आणि पाहिला गेलं त्या जन्म मृत्यूच्या चिरंतन साखळीचं जे कुलूप आहे ते म्हणजे मोक्ष आहे आणि ते आपल्या जीवनातलं या मृत्यू लोकात खऱ्या अर्थानं जन्माला आल्यानंतरचं हित आहे। आणि ते हित साधण्यासाठी जे मार्ग दाखवतात ते म्हणजे आमचे गुरु आहेत। म्हणजे धन्यता माता पित्यांना आहे, कारण संतही आमचे मायबाप आहेत। म्हणजे संतरूपी मायबापांना आजच्या अभंगामध्ये धन्यता आहे। आणि प्रापंचिक जीवानं जर पाहिलं तर संस्कारांचा आधारवड म्हणजे आपले माता पिता असतात। म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण घडत असताना आपल्या माता पित्यांनाही ती धन्यता आहे। कारण माता पित्यांचे संस्कार जर योग्य असतील, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। म्हणजे माता पित्यांचे संस्कार जर योग्य असेल तर त्या कुटुंबामध्ये ती सात्विकता राहते आणि ती सात्विकता जर पुढच्या पिढीमध्ये आले तर खऱ्या अर्थानं जनांना सोडून द्या पण देवांनाही खऱ्या अर्थानं खऱ्या त्यांचा हर्ष होतो। असं ते करतात काय तर ते या मृत्यू लोकामध्ये गीतेतील कर्मयोग साधत भागवतातला मृत्यूचाही सोहळा असा करतात की 353 वर्षानंतरही ते प्रत्येकाच्या स्मरणात राहतात। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। म्हणजे खऱ्या अर्थानं राजे अनेक झाले पण एक राजा असा झाला जो खऱ्या अर्थानं फक्त राजकीय क्षेत्रातच नाही तर खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रातही तो वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला। म्हणून 353 वर्षानंतर तो राजा समाज मनातच काय पण मनातल्या प्रत्येकाच्या
प्रत्येकाच्या काळजामध्ये अविभाज्य राहिला ते नाव म्हणजे छत्रपती शिवराय आहे. आणि म्हणून तर माझे राजे 33 कोटी देवांमध्ये आपले एक सिंहासन निर्माण करते झाले. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा. म्हणजे खऱ्या अर्थानं आध्यात्मिक दृष्टीनं चिंतनसार पाहत असताना आज जो सोहळा आहे तो छत्रपती शिवरायांचा आहे. आणि त्या अनुषंगानं आता 1-2 वर्ष व्याख्यानानंतर आता आपल्या या मंडळानं नामसंकीर्तनाचं गेल्या 3 वर्षांपासून आयोजन केलेलं आहे. मग प्रश्न सुरुवातीला असा आहे, शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या समस्त कमिटीनं आपल्या ग्रामस्थांसाठी नामसंकीर्तनाचं आयोजन का केलेलं आहे, किंवा आजच्या आमच्या तरुणाईला आणि ग्रामस्थांना नामसंकीर्तनाची खरंच गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल आणि बोलावं. कारण सध्या काय झाले महाराज आले 2 तास बोलले, नारळ पाकिट. तुम्ही महाप्रसाद घेतला, घरी जाऊन झोपले, दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात आणि महाराजही गायब. लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्त्यातला संवाद आहे. आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो. म्हणून बोलावंच लागेल. मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला, पण कळाला जाऊ कमी कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्ताहात सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून ते संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनात असे विचारच येऊ नये म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काय आणलं, जागे आहात ना? येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार. आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा न माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी, बोलावं करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणून तर शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आमच्या कमिटीने एवढा सुंदर घाट घातलेला आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आजच्या अभंगामध्ये धन्यता मासाहेब जिजाऊंना आहे. कारण मासाहेबांचं कर्तृत्वच असं आहे की ज्यामुळे 353 वर्षानंतर माझा राजा मात्र प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जिवंत आहे. कारण लक्षात घ्या, छत्रपती शिवराय होते म्हणून तर मंदिर आणि मंदिरातला देव सुरक्षित राहिला हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण माझ्या राजाचा इतिहास समजून घ्यायचं म्हटलं वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी याच पुण्यपावन मालेगावच्या मातीमधून निघावं लागेल रात्रीच्या 9:15च्या सुमाराला पुन्हा एकदा त्या इतिहासाला प्रज्वलित करण्यासाठी आणि त्या भूतकाळातून पुन्हा एकदा वर्तमान काळाचं वास्तव उभं करण्यासाठी. त्यासाठी शोधावं लागेल तो एखादा तारा. त्या ताऱ्याच्या पलीकडे चिरंतन सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मग दिसेल पाहता पाहता ती आसमानी सुलतानी लाट त्या सह्याद्रीच्या वाऱ्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा आम्हाला अश्वावरती स्वार व्हावं लागेल आणि त्याच अश्वाला पुन्हा एकदा या भूतकाळाच्या विलीतून वर्तमान काळात आणावं लागेल. पण समोर नजर टाकली काळकुट्टा अंधकार, त्या अंधकाराला छेदण्यासाठी पुन्हा एकदा दिव्य दृष्टी घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती दिली होती अर्जुनाला दिव्य दृष्टी परमात्म्यानं, त्याच दिव्य दृष्टी ऐतिहासिक वारसा आम्हाला अंतकरणात
हातात घेऊन पुन्हा एकदा निघावं लागेल ते पुढे. मग दिसेल तो 1200चा कालखंड आणि पाहता पाहता 1200च्या कालखंडामध्ये ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन होईल. आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र कालखंड आम्हाला तुकोबांच्या विचारांच्या गजरामध्ये दिसू लागला. पण त्याचवेळी रामकृष्ण हरीचा गजर अंतकरणात आला आणि पाहता पाहता अध्यात्माची पावलं इतिहासाला शोधू लागले. पण त्याचवेळी नजर रोखली गेली. मिनमिनता दिवा रक्ताच्या थाळ्यामध्ये दिसत होता. पण त्याचवेळी त्या रक्ताच्या जवळ जाऊन पाहिलं. अरे भगवा नजरेसमोर आला. कोणता भगवा? तोच भगवा जो त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राने आपल्या खांद्यावर लीला पेलला होता. तोच भगवा जो द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या खांद्यावर घेऊन धर्माला मूर्त रूप दिलं होतं. तोच भगवा जो नामदेव ज्ञानदेवांनी खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचं बीज रोवलं होतं. तोच भगवा जो माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा कळस चढवला होता. तोच भगवा जो माझ्या शिवशंभूंनी खांद्यावर घेऊन मरणाला ही हसत मिठी मारली होती. त्याच भगव्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं आणि पाहता पाहता एक इतिहासाचं पुस्तक मात्र आता आसमानी सुत्तेसमोर पाहता पाहता नाही डगमगता आणि न मान टाकता आता सह्याद्रीच्या लाटेवरती मात्र फडकू लागलं. पण त्याच वेळी नजर समोर रोखली गेली आणि सह्याद्रीचा वारा शब्द झाला. पाहता पाहता जणू काय आता भगवंत परमात्म्यानेही जणू आशीर्वाद दिला होता इतिहासाला पुन्हा वर्तमानात येण्यासाठी. आणि त्याच वेळी नजर रोखली आणि नजर स्तब्ध झाली आणि कालखंड समोर आला. कोणता? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं. निजामानं डोक्यावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मृत्यूनंतर अलाउद्दीन खिलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. चार यमने सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थैथया नाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाहाकार. सजीवतना ही तर दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. अरे खऱ्या अर्थानं हे सांगावं का लागतं? कारण थोडंसं इतिहासाच्या मागं जर गेलं तर या देशाचं वैभव ते काय सांगावं. अरे खऱ्या अर्थानं सोन्यासारखी माती आणि या सोन्यासारख्या मातीमध्ये जणू काही सोनेरी पक्षांची लैलूट असावी. अरे खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामामध्ये रत होणारी ही भूमी हा देश खऱ्या अर्थानं जणू काही सोनच होतं. आणि या सोन्यासारख्या माणसांमध्ये आता सोनेरी दिवस मात्र तरंगत होते. कारण खऱ्या अर्थानं अनेक सुभाषितकार सुद्धा उतरून जायचे. अरे हा देश कसा आहे? खऱ्या अर्थानं हा देश म्हणजे पाना पुन्हा डाल डाल पर सोने के या करती है बसेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. खऱ्या अर्थानं सोन्यासारखी असतर हीच माती आता मात्र आदिलशाही निजामशाही पोर्तुगीज या चारही सत्तांच्या हाताखाली आता मात्र निर्जीवपणे खऱ्या अर्थानं पडली होती. निश्चित पडलेला समाज आता मात्र पिचडलेल्या डोळ्यांनी पाहत होता. अरे रयतेला वाली कोणीच नाही का? ही रयत आता घडणारच नाही का? पुन्हा या स्वातंत्र्याचा प्रज्वलित आता आग आता खऱ्या अर्थानं आसमान ते उसळणार नाहीच का? पण त्याच वेळी आकाशामध्ये वीज चमकली आणि नजरेसमोर पाहता पाहता या भगव्याची अस्मिता आता एका व्यक्तीच्या रूपाने अंतकरणात प्रज्वलित झाली आणि खऱ्या अर्थानं मालोजींचा जन्म झाला. याच मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरंगोळी केली आणि दिवस गेलेला मासाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र पुन्हा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारला गेला. या तणांचा कल्लोळ मासाहेबांच्या मणी दाटला. मासाहेब रयतेचे हाल पाहू लागले. अरे सर्वसामान्य बळीराजाची अवस्था काय? रब्बी आणि हंगामी या दोन खऱ्या अर्थानं पिकांमध्ये जगणारा माझा बळीराजा. अरे शेतामध्ये पिकलं तर घरापर्यंत यावं, घरापर्यंत आलं तर ताटापर्यंत यावं, ताटात आलं तर पोटात जावं आणि पोटात गेलं तर पोटाची खळगी भरल्यानं आता मात्र मनात समाधान दिसावं. पण त्याच वेळी रयतेची अवस्था पाहिली. अरे फाटक्या वेशातला शेतकरी पाहिला आणि मासाहेबांच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू उघडू लागले. अरे स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता, आमच्या आया बहिणी म्हणजे आमच्या मंदिरातली जणू काही लक्ष्मीचं प्रतिबिंब. पण यवनांची टोळधाडे यायची, आमच्या घरात घुसायची, आमच्या आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगायची आणि बेलगाम होऊन माघारी निघून जायची. हे चित्र मासाहेबांनी पाहिलं. डोळ्यातून आसमानचा महापूर दाटला आणि शिवनेरीच्या कुशीत असणाऱ्या शिवाई समोर मासाहेब नतमस्तक झाल्या आणि डोळ्यातले अश्रू सावरत मासाहेब उतरल्या. हे अंबिकरण चंडिकाय वरदायिनी वरदान दे उन्मत्ताई सिंहासने चिरपाट न्यामच पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रहानुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राजे जन्माला. शिवनेरीवर शोभ जन्मला राजांचा अधिपती, तर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे
जय शिवाजी जय जय सकाळची प्रसन्न वेळ होती आणि पाहता पाहता शिवनेरच्या गडाचा दरवाजा उघडला. लक्ष्मीबाई बाहेर धावत आल्या. विश्वासरावांकडे पाहिला आणि सांगितलं, धनी अहो स्वराज्याचा मुकुटमणी जन्मला, जिजाऊंच्या पोटी या स्वराज्याचा छावा जन्मला. विश्वासरावांना आनंद झाला. पाहता पाहता खऱ्या अर्थानं विश्वासरावांना काय, लक्ष्मीबाईंना काय, जणू काही महाराष्ट्राचा गडकोटा यात आनंदून गेला. कारण पुत्र झाला. पुत्र कुणाला झाला? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझा शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझा शुभा जन्मला. घेतली तलवार केला दुष्टांचा संवार, त्या अफजल खानाचा कोसळा त्यानं काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी खबर आहे साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी खबर आहे साक्षीला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, 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 तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीचं नंदनवन झालं आणि शिवनेरच्या कुशीमधून बाळराजांच्या या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमानाचा अग्निकुंड प्रज्वलित करण्यासाठी खऱ्या अर्थाने या मातीमध्ये आगमन झालं. पण पाहता पाहता मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती नणवांची ओवी तुकोबांचे अभंग आणि रामायण महाभारतानं बाळराजे समृद्ध होऊ लागले. पाहता पाहता मासाहेब जिजाऊ आता स्वाभिमानाची आग आपल्या लेकराच्या अंतकरणामध्ये भिनवत होत्या. आताची मम्मी मात्र आपल्या लेकराच्या हातामध्ये मोबाईल देते. पण त्यावेळी मासाहेबांनी मात्र नणवांची खऱ्या अर्थाने तुकोबांची गाथा, ज्ञानवांची ज्ञानेश्वरी आणि रामायण महाभारत आपल्या लेकराच्या हातामध्ये दिलं. अरे खेळण्यासाठी आताची आई आमच्या लेकराच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं मोबाईल देते, टीव्ही समोर नेऊन बसवते. पण खऱ्या अर्थानं वारसा मासाहेब जिजाऊंच्या अंतकरणात होता तो खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्रांचा होता. म्हणून तर ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण खऱ्या अर्थानं आपल्या गायी म्हणजे आपल्या गोठ्यातील गायी घेऊन खऱ्या अर्थानं चारायला घेऊन गेले की त्यावेळी डोंगरावरती गेले की पाहता पाहता विटी दांडू सारखे खेळ सुरू व्हायचे. आता सारखे आमचे खेळ नव्हते. खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र पहा, अल्लडपणापासून ते खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला नेणारं चरित्र म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे. कारण लहानपणापासूनचे यशोदा मातेचे संस्कार होते तेच माझ्या शुभाराजांवरती होऊ लागले. म्हणून अत्यंत कमी वयामध्ये आता तलवारबाजी, दांडपट्टा, नेमबाजी सारखे खेळ आता बाळ शुभांच्या अंतकरणात रुजू लागले. पाहता पाहता राजांचं वय झालं 7 वर्ष. याच काळात जुन्नर, नगर, आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट आलं होतं. पोरकी झाल्यावानी जनावर रानोमाळी फिरत होती. शेतकरी, कष्टकरी अन्न पाण्याविना मरण घायला आला होता. जुन्नरच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना, मासाहेब हे लोक कोण आहेत? हा तर बळीराजा आहे. राजा बळीराजा? राजा राजा काय असा असतो? आणि तसं मासाहेब उत्तरल्या, शिवबा हा बळीराजाच आहे रे, पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून रयत पोरकी आहे. राजा नाही मासाहेब नाही, हा तान्या, हा तान्या. तसा 7 वर्षांचा बाळराजा तारदिशी उभा टाकला. दोन्ही मुठ्या आवळल्या. त्याच्या मासाहेब उद्गारल्या, यांना कोणीच वाली नाही राजे. हा कशानं वीज कडकडावी असा बाळ कडला. नाही मासाहेब नाही, मी मिळवेन ते राज्य, मी घडवेन ते बळीराज्य, मी होईन तो राजा. अवघ्या 7 वर्षांचे बाळराजे. काय ती उमेद, काय ती समज, कशी आली असेल ही उमेद आणि कशी आली ही समज. बाळराजा हा मातीचाच गोळा होता ना, पण त्यांना घडून आकार दिला तो मासाहेब जिजाऊंनी. म्हणून 393 वर्षानंतरही माझ्या महाराष्ट्राचा इतिहास ओरडून सांगतोय, आई कशी असावी याचं ज्वलंत, जिवंत, कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ. आताचा काळ बदललाय म्हणा. वैदिक काळापासून विश्वाचा सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण महाराज आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या
गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचे? माझं पोरग गोरप्पान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या, कुळाचा अभिमान बनवत होत्या. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर जाऊ द्या महिला वर्ग तुमचा मुलगा म्हणून एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का जग पुण्य पावन मातीमध्ये आपण आहोत, मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे शंभूराज जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी विवेकानंद जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची रमाई जिजाऊ भीमाई जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची सीता मीरा जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर शांतच झाले बो. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आपली मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे, तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि दादा आज योगायोग असा गौतमी पाटील आज इकडल्या धुळेपट्ट्यात आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना बातमी कळाली इथं एवढा सुंदर सोहळा चाललाय. आज खऱ्या अर्थानं संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन आहे. मग जातात आपण भेट द्यायला जाऊ. आणि काष्टीमध्ये संध्याकाळी 9:30 वाजता गौतमी पाटील येणार आहेत. एवढीच बातमी आजूबाजूच्या 20 गावांमध्ये गेली. आता खरं सांगा महाराज, आजूबाजूच्या 20 गावात एक तरी माणूस त्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण आयशर मध्ये, काहीच नाही मिळालं काय जीसीपीच्या फणीवर. पण सगळे कुठं? सगळे कुठं? काष्टीमध्ये. पण ते एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांदन जर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे सामान्य नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो. मग खऱ्या अर्थानं जर पाहिलं, कारण आता जसा काळ बदलला, आता मला वाटतं आपल्याही ग्रामीण भागात एक नवीन पद्धत आली, बेड रेस. सासूर वासून सुरुवातीचे 2-3 महिने काम करते, पण एकदा माहेर वाशिन झाली का मग बेड रेस. आणि सोबतीला खऱ्या अर्थानं तू तिथं मी, नको दूर जाऊ बाबा, खरे कन्यादान. मग खऱ्या अर्थानं पोरग जन्माला आलं की खरी रेस. पोरग रेस मध्ये जातं, पैसा उडवतं, बापालाच कंगाल करतं, तरी बाप म्हणतो माझं पोरग किती चांगलं. अरे कत्तरी स्वार्थ भावना बाजूला ठेवून समाजासाठी जगायला शिका, न विचारांची क्रांती करा. त्यावेळेस नीट निरखून पहा, आपल्या आई वडीलही आपली ताट मान उभे करून उभे असतील. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, पण काळ इतका बदलला. आता आमच्या मुलांची स्वप्न म्हणजे छत्रपती शिवराय होण्याची नाही, आमच्या मुलांची स्वप्न झाशीची राणी लक्ष्मीबाई होण्याचं नाही, आमच्या मुलींचं स्वप्न मासाहेब जिजाऊ होण्याचं नाही, तर आमच्या मुलांचं स्वप्न आता संग्राम होण्याचं आणि मुलींचं स्वप्न झाले देवयानी होण्याचं. आणि खरं आयांच्या डोक्यात आक्कासाहेब ठाण मांडून नाही. अहो बापाचा हल्ली विषयच राहिला नाही. बापाचा आबा, आबाचा पप्पा आणि पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड कधी झाला आणि डॅड झाल्यापासून तो मॅड कधी झाला हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी वास्तवता आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं, आता काही दिवसापूर्वी साताऱ्यातील एका गडावर ठुसे धबधबा पाहण्यासाठी एक जोडपं गेलं होतं. जाताना एका निसर्गरम्य ठिकाणी ते विसावलं. तसं पोरग लाडात आलं, बोलता बोलता बोलून गेलं, तुझ्यासाठी काय पण. तशी पोरगी लाडात आली, बोलता बोलता बोलून गेली. असंच असेल तर या दरीत खोल उडी मार. मग काय, मग काय. अहो क्षणाचा विलंब न करता पोरानं त्या दरीत खवल उडी मारली आणि दुसऱ्या क्षणी ते पोरग संपलं. अरे काय हे, एक क्षणही त्यानं विचार केला नाही. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात ठेवलं, ज्या बापानं कष्टानं आपल्याला वाढवलं, त्यांची काय अवस्था होईल. तिथून 4 किलोमीटरवरती समर्थांची समाधी, 11 किलोमीटरवरती छत्रपतींचा राजवाडा, 17 किलोमीटरवरती छत्रपतींनी आजारपणात विश्रांती घेतलेला, ताराणीची राजधानी असलेला आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर प्रयागजी प्रभूंनी हयातभर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा. तिथून 36 किलोमीटरवरती अफजल खानाला फाडलेला प्रतापगड. आमची संस्कृती काय, आमचा वारसा काय, आमची अस्मिता काय. अरे कसल्या मौतीनं मरतोय आम्ही. महाराष्ट्रातल्या पोरांनी मरावं, पण मरणार नाही सलाम ठोकावा अशा मौतीनं. आणि जर खऱ्या अर्थानं तरी आम्हाला पटत नसेल तर खऱ्या अर्थानं तेच संस्कार आमच्या अंतकरणात रुजवा, तीच देवयाने आमच्या अंतकरणात रुजवा. खऱ्या अर्थानं खुशाल म्हणा, तुमच्यासाठी काय पण. कारण या महाराष्ट्राच्या मातीला वारसा देवयानीचा नाही, या महाराष्ट्राच्या मातीला संग्रामचा वारसा
नाही, या मातीला खऱ्या अर्थानं वारसा जर कोणाचा असेल तो माझ्या छत्रपती शिवरायांचा आहे. आणि तो वारसा ज्या दिवशी अविरतपणे आमच्या अंतकरणात रुजवेल त्या दिवशी या महाराष्ट्राचं स्वराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि त्यासाठी मासाहेब जागे राहिलेत. म्हणून तर आज म्हणावं असं वाटतं, मासाहेब आम्हाला आता माफ करा. विसरून गेलो इतिहास, आम्ही विसरून गेलोय परंपरा. आज आयांच्या डोक्यात पाणी झालंय, तेवढी त्याची वाप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा ते गावात भुमलत हिंडत आहेत. आज घराघरातल्या जिजाऊ आपल्या सासवांसोबत भांडत आहे. आज घराघरांचा कार्टून शो होतोय, तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळ आहे. आज फार थोडी घरं सापडतील जिथं मुलांसाठी पुस्तक आहे. आम्ही पापाचेच वाटेकरी, तरी होईल तेवढं आमचं पाप माफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. आज घराघरातला शहाजी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर व्हिडिओ गेम खेळतो आहे. आज घराघरातली जिजाऊ जंक फूड खाऊन टीव्ही समोर लोळत आहे. आज घराघरांचा नाहक कार्टून शो होतोय, तो बॅड शो कायमचा बंद करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या. आमची इरसाल लेकरं सांगतील, आई बापांच्या कृपेमुळं आम्हाला कॉफ्या करता आल्या. आई बापांचंही खरंच आहे, कशाला उगाच म्हातारपणी ताप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. राजे पण वारस हक्काने मिळते, पण शिवबा घडवावा लागतो. राजे पण वारस हक्काने मिळतं, पण शिवबा घडवावा लागतो. जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो. म्हणून तर आज खऱ्या अर्थानं जरा मर्यादा सोडून तुमच्या चरणावर लीन होऊन मासाहेब या शिवजयंतीच्या निमित्तानं आज तुमच्याकडे एक मागणं मागतो की तुम्ही पुन्हा जन्माला यावं आणि तुमच्या पोटी उद्या पुन्हा शिवांचं राज्य या मातीत यावं. तोच वीज कडाडली आणि मासाहेब उतरल्या. महाराष्ट्राच्या रक्षणार्थ मा जिजाऊ लढली आहे. मा जिजाऊ जन्माला यावी म्हणून सध्या मागणी वाढली आहे. पण पुनर्जन्माची गळ घालत उगाच आशा न वाढवाव्यात. मा साहेब जिजाऊ जन्माला येणार नाहीत, आता त्या घराघरात घडवाव्यात, घराघरात घडवाव्यात. आणि ते समर्थ आव्हान ज्या दिवशी आमच्या घरातले आई पेले त्या दिवशी त्या संस्कारांच्या वलयामधून आमची पुढची पिढी घडेल आणि तेव्हा धन्यता खऱ्या अर्थाने या मातेला असेल. अभंगाच्या प्रथम से
आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ मर्जींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, आज आपल्याला अभंगाचे 2 अनुषंग पाहिजेत. पहिला अनुषंग, मा साहेब खऱ्या अर्थानं आपल्या लेकराच्या संस्काराप्रती जाग्या राहिल्यात म्हणून आजच्या अभंगात धन्यता मात्या पित्याला आहे. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तुमचं माझं हित कोणतं आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणी मन शुद्ध भावे, करुणी मन शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणी मन शुद्ध भावे, करुणी मन शुद्ध भावे. लक्षात घ्या महाराज, आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर परमात्म्याचं नाम हे तुमच्या माझ्या जीवनाचं हित आहे. मग परमात्म्याचं नाम का घ्यायचं? लक्षात घ्या महाराज, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले काष्टीत. आता प्रत्येक गावात एक टोळी आली, तुमच्या काष्टीत आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25 स्क्वेअर फूट, 25 संपले. 3च महिने गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 4 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरावले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणार आहेत. आजच्या कलियुगातील वास्तविकता आहे. आता फक्त पुढचा काही काळ मनोमन काही प्रश्नांची उत्तरं शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिले, तो भंडारा पाहिला तरी उभा राहतो बा, आपल्या अंगावर पडतो काय बरं खऱ्या अर्थानं. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे? तुम्ही भांडून आलेत का यांच्या बरोबर? मग बोलत चला. मला सांगा, सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? हा म्हणा, नाही म्हणा, फक्त मोठ्यानं बोला. कारण काय झालंय, सध्या तुमच्या घरात यांच्यावर जेवढा आवाज आहे ना, तेवढा तुमचा आवाज संप्रदायात राहिला नाही. म्हणून कोणी येऊन तुमच्या देव, देश आणि धर्मावर टीका करून जात आहे. ज्या दिवशी तुमच्या घरात तुमचा जेवढा आवाज आहे तेवढा संप्रदायात तुमचा आवाज वाढेल. त्या दिवशी तुमच्या देव, देश, धर्मावर कोणी टीका करायचं धाडच करणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून बोलत चला. मला सांगा, सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही? नक्की? आता पुरुष मंडळी सगळे शांत, महिला मंडळ खरं बोला. आज परमात्मा तुमचं ऐकणार आहे. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? आज जर बोलला नाहीत, पप्या 3 वर्ष अजून पिवळा होणार. मुलांना मुली मिळत नाही. आपला पप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं, जाऊ द्या महिला मंडळ, तुमचा मुलगा म्हणून एक प्रश्न विचारतो. ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. परमात्मा आज तुमच्याकडे पाहणार आहे. ब ब ब ब ब दादा, बरेच नवरदेव राहिले तुमच्या गावात. बरं, जाऊ द्या महिला मंडळ, आता खरं सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या
पाहिजेत, बरोबर ना? मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज आज माझे डोळे उघडले, आता बसल्या जागेवर मी शपथ घेते का आता मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे टाळी वाजवा. आता या मधल्या टाळ्या वाजल्या ह्या पोरांच्या आहेत. पोरींच्या आयांच्या डोक्यात एकच खटकी, माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, आज तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूला जाता IT पार्क आहे आणि ह्या वर्षी ITचे जवळजवळ माझ्याकडं 90 ते 92 मित्र लागण्याचे आहेत, ज्यांचा पगार 90 ते 92 हजार म्हणजे 11.5 ते 12 लाखाच्या आसपास पॅकेज आहे. गादीवर उभा आहे, 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. पण त्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन सकाळी? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. ती बोलत चला बुवा, किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. पप्याला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देतील? मग तुम्हाला जमीन काय लागती का? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आणि सध्या इथं सगळे शेतकरी आहेत ना, कारण सध्या शेतकऱ्याच्या पोराने एवढे वाईट दिवस कुणाचेच नाही, पण शेतकऱ्याची पोरं हुशार आहेत. आपली काही कमी आहेत का? आता पुरी MBBS आहे आणि आपले शेळ्यांकही कसा तालतंत्र साधायचा. बरं आता आपल्याला वाटतं बघ कीर्तनाचा सप्ताहाला पोर दिसत नाही, आपल्यापेक्षा मोठा सप्ताह राहतो सर त्यांचा. आता होऊन गेला 2 दिवसापूर्वी, 14 फेब्रुवारीला त्यांचं काल्याचं कीर्तन होतं. कारण सध्या तरुणाई 4 रोगानं ग्रासली महाराज. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई बर्बाद होतीये, शोकांतिका आहे. यातलं पहिलं व्यसन प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज, पण त्या प्रेमाला काहीतरी मर्यादा हवी, काहीतरी स्वाभिमान हवा. नाही तर बापाच्याच पैसे 20 रुपयाची बँटॅकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची आणि 3 दिवसानं कलर गेला का गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची नोकरी पहा आणि मग मिनीला 1 तोळा करा, ही खरी मर्दानगी आहे. बरं काय प्रेम करतंय तुम्हाला सगळ्या तरुण पोरांना सांगतो, 2024 चालू आहे बाबांनो, शिकाल तर टिकाल, नाही तर मालेगावच्या बाजारात बरमुडे चिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि आता तुम्हालाही वाटतं आपलं कार्टर रोज कॉलेज. आता कालच महाराज गेटवर एक पोरग पाहिलं, ते त्या पुरीला म्हणत होतं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली गबस बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तेव्हा तो जागेवर आला. लय अवघड आहे महाराज. बरं मला सांगा, तुम्हालाही वाटतं आपलं कार्टर रोज बॅग घेते मालेगावला कॉलेजला आहे, एक दिवस त्याच्या मागं जाऊन पहा, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच त्याच्या का पाहिलं बुवा, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. पण आपलंही काष्टीचं आहे, ते म्हणतात नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. आपलंही काष्टीचं कमी नाही म्हणते, कोई बात नाही, शब्दही कुठून आणतो देव जाणे. इस जन्म में ना से अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. कॉफी शॉपला 1 कोल्ड कॉफी आणि 1 कॅडबरी. पाहता काय भुलली पोर. बरं खड्डा तुम्हाला 15 हजाराचं, ते एवढे सोपे राहते वय. ते जुन्या काळातला नोकिया देव जाणे कुठून आणती. त्याला म्हणते मी तुमच्याबरोबर चॅटिंग केली असती, पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. आपलंही कमी नाही म्हणते, मै हो ना ॲप्पल घेतो ॲप्पल. आता याला जर मालेगावला पाठवलं, त्याच्या खेळ 100ची नोट नाही 1 किलो ॲप्पल घ्यायला, पण हा एवढा हुशार, तिला म्हणतो ॲप्पल घेतो ॲप्पल. पण हा हुशार आहे, तो घरी येऊन तिला म्हणतो, घरी येतो मोबाईल सॅगमध्ये, पप्पाला म्हणतो पप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार नाही. तो म्हणला उद्यापासून मीही कॉलेजला जाणार नाही. आता आपल्याकडे स्कीम चालली हम दो हमारा एक. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही. दुसऱ्या दिवशी बजाज फायनान्सचा फॉर्म टाकला आणि हप्त्या बाप्याला मोबाईल आणला. आता बाप्या एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे ठेवतो. आणि संध्याकाळी 11 वाजले मग मोबाईल देवता बाहेर येते. काय करतेस पिलू, बरी येस ना पिलू, जेवलीस पिलू,
महाराज आता हे कुत्र्याचं पिलू मांजराचं पिलू हे खऱ्या अर्थानं बंद झालंय का? आवाज येतोय पुढे? कुत्र्याचं पिलू मांजराचं पिलू आता ही नवीनच संकल्पना आली. पण महाराज म्हणून तर आज आमची तरुण पिढी मातीत जाते, शोकांतिका आहे. दरवर्षी आलं का मी शिवजयंती साजरी करतो, पण शिवरायांच्या विचारांमधून काय घेतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या राजाचं चरित्र म्हणजे प्रत्येक पाण्यावरती इतिहासाचा कांगोरा आहे. कारण राजे 8 वर्षाचे असताना पुण्यात आले. पुण्याच्या मातीवर राजांचं पहिलं पाऊल पडलं. सायंकाळची वेळ होती, 7:30चा सुमार झाला होता आणि त्याच वेळी राजांचं पहिलं पाऊल पुण्याच्या वेशीवर पडलं. समोर दिसलं राया रवाना भकास कंगाल केलेलं पुणे आणि राजे मासाहेबांना उतरले. मासाहेब हेच का पुणे? होय शिवबा, इथं कोणीच नाही, आपण आहोत ना. आपण सोडून कोणीच नाही का मासाहेब? आपण बोलावलं की येतील सारे. आणि मासाहेब अहो राहायचं कुठं, वाडा कुठं आहे? आणि मासाहेब उतरले. शिवबा तुला जगण्याचा सगळ्यात मोलाचा मंत्र शिकवते. जी माणसं पैशानं सुखी असतात ती वाड्यात राहतात. जी माणसं मनानं खऱ्या अर्थानं श्रीमंत असतात ती झोपडीत राहतात. खऱ्या अर्थानं आपण मनानं श्रीमंत असताना माणसाला राजे बाळ राजे शांत झाले, पण त्याचे डोळे मात्र मासाहेबांना रोखून सांगत होते, मासाहेब झोपडीत राहतो म्हणून ताजमहालाची अपेक्षा करणार नाही मासाहेब, पण या झोपडीचा ताजमहालापेक्षाही सुंदर राजवाडा केल्याशिवाय राहणार नाही मासाहेब. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं समोर मासाहेबांची नजर गेली. अरे समोर खऱ्या अर्थानं राया रवाना भकास कंगाल केलेलं पुढं दिसलं. मासाहेबांनी सोन्याचा नांगर जोडला आणि पाहता पाहता पुण्याची माती पुन्हा सोन्यासारखी प्रज्वलित केली. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं त्याच काळात आता माती तर प्रज्वलित होत होती, पण रेत होती कुठं? रेत दूर परागंदा झालेली. मासाहेबांनी दिली साथ. अरे या पुण्या आणि विचारलं रयतेनं कुणाच्या भरोशावर? त्याच्या कडाडल्या मासाहेब तुमच्या शुभा राजांच्या भरोशावर. पाहता पाहता रयत परतू लागली, माणसं गजबजू लागली. आणि त्याच वेळी रयतेच्या मनात प्रश्न पडला, अरे खऱ्या अर्थानं पुण्यात आलो, मासाहेबांच्या सांगण्या खातर इथं आता ठाणही मांडलं, पण खावं काय प्यावं काय? आणि त्यावेळी रयत धावत मासाहेबांच्या जवळ आली, मासाहेबांसमोर उभी टाकली. मासाहेब तुमच्या सांगण्या खातर पुण्यात आलो मासाहेब, तुमच्या सांगण्या खातर शेती करायला घेतली मासाहेब, पण मासाहेब खावं काय प्यावं काय? लेकरं 8 दिवस झाले उपाशी आहे तिची, करावं काय? आणि त्यावेळेस मासाहेबांनी या खऱ्या अर्थानं हिंदुस्थानच्या मातीत नाही तर जगाच्या मातीवरची पहिली खऱ्या अर्थानं सहकारातली क्रांती केली आणि स्वराज्य नावाची बँक उभी केली. या स्वराज्य नावाच्या बँकेतून शेतकऱ्यांना बियाणं दिली, बैल जोड्या दिल्या, शेती वाढी दिली. आणि पाहता पाहता पुन्हा समृद्ध होऊ लागलं. आता जे शेत स्मशान झालं होतं ते शेत मात्र आता बहरू लागलं. सकाळी सोन्यासारखं चमकू लागलं, दुपारी हिऱ्यासारखं लखलखू लागलं. पण पुण्याची 7:30 काही पाठ सोडायची नाव घेत नव्हती. आणि रानगव्यांचा धोंडा आता पुण्याच्या दिशेने येता करता झाला. जे शेत सकाळी सोन्यासारखं चमकायचं, दुपारी हिऱ्यासारखं लखलखायचं, रानगव्यांचा धोंडा आला. आणि पाहता पाहता रात्री त्या शेतात स्मशान होऊ लागलं. रयत प्रश्न पण मनाशी विचारू लागले, अरे करावं काय? रब्बी आणि हंगामी सोडलं तर खऱ्या अर्थानं आमच्या आयुष्यात दुसरं काहीच नाही, पण पाहिला गेलं तर हेही शेत स्मशान होतंय, करावं काय? आणि त्याच वेळी रयत मासाहेबांकडे पुन्हा धावत आली. मासाहेबांना उतरली, मासाहेब तुमच्या सांगण्या खातर पुण्यात आलो मासाहेब, तुमच्या सांगण्या खातर शेती करायला घेतली मासाहेब, पण मासाहेब रणगाव्यांचा हौदोस सुरू झाला, शेतीचं स्मशान होतंय मासाहेब, खावं काय प्यावं काय? 8 दिवस झाले घराकडे गेलो नाही मासाहेब. आणि पाहता पाहता मासाहेब विचार करू लागली, अरे ही सर्वसामान्य रयत म्हणजे स्वराज्याची कवचकुंडल, ही तर खऱ्या अर्थानं कवचकुंडला भक्कम असतील तर स्वराज्य उभं राहू शकेल. आणि विठ्ठल कोणी या रणगव्यांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि पाहता पाहता तर निपाण पोरं बाहेर पडू लागली, शेताभोवती पहारा करू लागली, रानगावा दिसतात त्याच्याबरोबर लढू लागली, तुंबळ युद्ध करताना रक्ताची लाट उमटू लागली. आणि पाहता पाहता मारले रानगाव पाठीवर घेऊन मासाहेबांना दाखवायला आणू लागली. आणि खऱ्या अर्थानं सोन्याचं कडं मिळू लागली. महिना गेला, 1.5 महिना गेला. रात्री 12-12:30चा सुमार होता आणि 4-5 पोरांचं टोळकं पाठीवर रानगावा घेऊन आता खऱ्या अर्थानं लाल महाराजच्या समोर आलं होतं. वरून गडकऱ्यांना पाहिलं, पहारेकऱ्याला आदेश दिला, गडाचा दरवाजा बाजूला झाला. ही 5-6 पोरं आत आली आणि पहारेकरांना विचारलं, कोण हासा तुम्ही? आणि त्याची पोरं उत्तरली, मासाहेबांना भेटायचं आहे जी. अरे पण लेका रात्रीचे वाजले किती? मासाहेब झोपल्यात आता? नाही मासाहेबांना भेटल्या बिकट जाणार नाही. त्याचा पोरांचा निग्रह पाहिला आणि गडकरी वरून खाली आला. गडकरी उत्तरला, काय काम काढलं साहेब? त्याचं पोरं उत्तरली, मासाहेबांना भेटायचं आहे जी. अरे रात्रीचे वाजले किती? सकाळी या. आता मासाहेब भेटू शकत नाही. नाही साहेब, आता मासाहेबांना भेटल्या बिकट जाणार नाही. शेवटी पोरांचा गलका ऐकला
आणि मग मासाहेब मात्र धावत खाली आल्या. मासाहेबांनी विचारलं, काय रे, काय काम काढलं, कसला आवाज? आणि पोरं उत्तरली, मासाहेब तुम्हाला भेटायला आलतो जी. अरे काय काम काढलं सा? मासाहेब रानगावा मारला तो घेऊन आलतो बघा. आणि त्याच वेळी पाहता पाहता मासाहेबांची नजर गेली आणि मासाहेब उत्तरले, अरे लेकरा, पण आम्ही तर रानगाव्याची शेपटी आणायला सांगितली होती, सारा रानगावा घेऊन आला सा. जसं पोरग डोक्याला हात लावत उतरलं, मासाहेब लक्षातच नाही राहिलं बघा. अहो खऱ्या अर्थानं तुमच्या भेटीची आस होती ना. आणि त्याच वेळी मासाहेबांनी त्या लेकराला जवळ घेतला आणि सांगितलं, कारण लेकरा, सकाळी उजाडल्यानंतर आला असता तुला काही सोन्याचं कडं दिलं नसतं. आणि एवढे शब्द ऐकले त्या पोराच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडू लागले. मासाहेबांकडे नजर गेली आणि डोळ्यातले अश्रू रोखत ते पोरग उतरलं, मासाहेब मासाहेब त्या सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो बघा मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी ना म्हणून आलो होतो मासाहेब, म्हणून आलो होतो. अहो तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली की जगायचं दाहतीचं बळ येतं या मासाहेब. त्या सोन्याचं कडं नका मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप हवी म्हणून तर एवढ्या रात्रीचं आलो सा मासाहेब. मासाहेबांनी तोंडावर हात ठेवला आणि विचारलं, अरे काय रे, मर्दासारखा मर्द आहेस ना आणि रडतोय होय बाई सारखा? त्याचा पोराचा आवंडा उसळून आला. पोरग पुन्हा उतरलं, मासाहेब आईची आण घेऊन सांगतोय बघा, सोन्याचं कडे मिळावं म्हणून नाही आलो बघा. अहो खऱ्या अर्थानं तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो होतो मासाहेब. मासाहेबांनी त्या लकडाला जवळ घेतलं, कुशीत घेतलं आणि मासाहेबांनी विचारलं, अरे काय रे, रडायचं वय आहे व तुझं? अरे खऱ्या अर्थानं मर्दासारखा मर्द आहे ना नाव काय तुझं? त्याचं पोरग जागेवर उसळलं आणि उत्तरलं, मासाहेब मी आहे तान्हा, तानाजी मालुसुरा, इकडल्या उत्तरेच्या उमरड गावचाची. आणि मासाहेबांनी त्या दिवशी त्या खऱ्या अर्थानं पाहता पाहता तान्हाच्या पाठीवर थापलेली थाप खऱ्या अर्थानं मृत्यूच्या शेवटच्या मगर मिठीपर्यंत तान्हाला मात्र प्रेरणा देत राहिली. आणि एक एक थाप मासाहेबांनी शुभांनी आपल्या मावळ्यांच्या पाठीवर अशी टाकली की त्यातून पाहता पाहता स्वराज्याचा अग्निकुंड पेटून उठला. याच काळात राजे रंजनगाववरून जात असताना रावजी कोंड्याच्या मुलीची आबरू गावच्या पाटलानं लुटल्याची बातमी राजांच्या कानावर आली. आणि पाहता पाहता रात्रीची वेळ होती, 12:30चा सुमार झाला होता. संधीचे दिवस होते. घोड्यांच्या बेलगाम टापा आता खऱ्या अर्थानं रोहिडेश्वराकडे निघाल्या होत्या. पण त्याच वेळी आवाज कानावर पडला आणि मग मात्र राजांचं खऱ्या अर्थानं अश्व थांबला. आणि त्याच वेळी झुडपातून एक व्यक्ती येताना दिसला. राजांच्या जवळ आला, तो होता रावजी. आणि पाहता पाहता रावजी कोंडे उतरला, राज राज दया कराजी या गरीबावर. आणि राजे खाली उतरले आणि राजांनी विचारलं, काय 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 काम काढलं सा? तसं रावजी कोंड्याला सांगितलं, आता तोंड दाखवाय जागा नाही राहिली बघा, माझ्या लेकराचं खऱ्या अर्थानं रांजाच्या पाटलानं आबरू लुटली बघा. करावं काय, माझी लेक बाहेर आली होती आणि तिच्या आबरूचे दंडवडे गाठच्या पाटलानं काढल्याची. एवढे शब्द ऐकले आणि राजांच्या तळपायाच्या मस्तकात गेली. आणि कडाने राजा एसाज पाटाच्या मुसक्या उडा. आणि पाहता पाहता एसाजी निघाला, पण पाटील मुजोर आणि माजूर झालेला. पाहता पाहता पाटील उतरला, अरे कोण रे तू? तसा एसाजी उतरला, अरे खऱ्या तुला मुसक्या उडायला आलोय, राजांचा बोलावणं आहे, चल सोबतीला. आणि पाटील उतरला, अरे जाऊन सांग तुझ्या कोणत्या त्या राजाला, तो तुझा नावचा राजा हाय, मी आता गावचा पाटील हाय, वतनदार पाटील. आणि मग राजांना खऱ्या अर्थ राजांचे बोल एसाजीला आठवले. मुसक्यावळा पडला आणि पाहता पाहता दोरखंड फेकला. पाटील जेरबंद झाला. जेरबंद झालेला पाटील राजांच्या सामने आला. आणि मग मात्र राजांच्या हातातली नंगी तलवार पाहिली आणि पाटलाचा अवसन गळालं. पाटील हात जोडून उतरला, राज राज पुन्हा अशी चूक व्हायची नाही बघा, यगडाव माफी. आणि राजे कडले खामोश. अरे स्त्री म्हणजे आमच्या देवरातील देवता आणि आमच्या देवरातील देवतेचा असा अपमान कदापि नव्हे. आणि त्याच वेळी मासाहेबांनी एक वेळ राजांकडे पाहिलं आणि राजे यावेळेस निर्णय तुम्हाला द्यायचा आहे. आणि राजांनी एक वेळ पाटलाकडे पाहिलं. पाटील गयावया करत होता, हात जोडत होता. पण त्याच वेळी राजांनी एक वार नजर दिली आणि सांगितलं, या पुढं लक्षात ठेवा, आमच्या राज्यात जर खऱ्या अर्थानं आमच्या देवरातील देवतेचा कोणी अपमान केला कदापि सहन होणार नाही. आणि एसाजीकडे पाहत पाटील पाटलाकडे पाहत एक वेळ एसाजी एक वेळ पाटील. आणि राजाची नजर भिरभिरली आणि पाहता पाहता राजे उतरले. एसाज आहे पाटलाचे हातपाय छाटा. आणि त्याच वेळी पाटील गयाभया करत होता, राज राज यगडाऊ माफीची. पण त्याच वेळी मात्र एसाजी समोर आला आणि पाहता पाहता पाटलाचे हातपाय कलम केले. आणि कलम झालेला पाटील पुन्हा रांझ्याच्या मातीत नेऊन सोडला. आणि खऱ्या अर्थानं माझा राजा जगाला संदेश देता करता झाला, स्त्री म्हणजे आमच्या देवरातील देवता. आणि यापुढे स्वराज्याच्या मातीत जर एखाद्या स्त्रीचा अपमान झाला तर अशीच अवस्था होईल. म्हणून तर माझ्या राजाच्या काळामध्ये अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार नावाचा
इतिहासाचे शब्द इतिहासाच्या पानात कुठंच दिसत नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. 393 वर्षानंतरही माझा राजा आज प्रत्येकाच्या अंतकरणात असल्याचं कारण काय आहे? अरे ही महाराष्ट्राची माती म्हणजे शक्तीची माती, शक्ती बुद्धी आणि युक्तीचा संगम असणारी माती. खऱ्या अर्थानं हिंदुस्थानच्या मातीमध्ये राजे अनेक झाले, पण एक राजा 393 वर्षानंतर खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानात अभेद्य राहिला. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आहेत. कारण काय याचं कारणही तसंच आहे. माझा राजा शक्तीने जेवढा बलशाली होता तेवढा चरित्रानेही तितकाच शक्तिशाली होता. अरे खऱ्या अर्थानं आबाजी सोनदेव ज्यावेळी कल्याणच्या मातीकडे चाल करून गेला, कल्याणच्या मातीत पोहोचला. रात्री 11:30चा सुमार होता. पाहता रातकिड्यांचा किर आवाज भेदत होता आणि याही परिस्थितीमध्ये हातातल्या मशाली आणि ढाल तरवारी मात्र आता कल्याणच्या मातीत पडू लागल्या. पाहता पाहता धोधो कल्याण पेटू लागलं. त्याच वेळी कल्याणचा सुभेदार तिथून पळून गेला आणि कल्याण ताबीत झालं. पण त्याच वेळी आबाजी नजर गेली कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर. लावण्यखाने रूप तिचं ते चित्र पाहिलं आणि आबाजी पाहत राहिला. ऐसे लावण्य या आधी कधी पाहावयास मिळालेलं नाही. ही जर माझ्या राजांची दासी असेल तर. आणि पुढच्याच वेळी आबाजी सोनदेवानं कल्याणच्या सुभेदाराची सून जेरबंद केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरल्यानंतर राजांच्या समोर पेश केली. राजांची नजर एक वेळा आबाजीकडे गेली, दुसऱ्या वेळी खऱ्या अर्थानं त्या कल्याणच्या सुभेदाराची सून पाहिली. डोळ्यातून राजांचे अश्रू उखळला आणि डोळे लालबुंद झाले. पेटेला निखारा खऱ्या अर्थानं आबाजीवर टाकत राजे उतरले. आबाज ऐसी गुस्ताखी या ऊपर होणे नाही. आबाज आबाजी याद राखा, अरे अशीच आमची माता आहे, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती. खऱ्या अर्थानं अशी तुमच्यासारखी आमची माता आहे. आमच्या आबाजीकडून झालेली चूक त्याबद्दल आम्ही खऱ्या अर्थानं तुमचे क्षमा मागतो. आणि पुन्हा आबाजीकडे पाहिलं असं आबाज आमच्या बहिणीला पुन्हा मानानं माघारी पाठवा. आणि आबाजीनं पुन्हा साडी चोळी दिली आणि कल्याणच्या सुभेदाराची सून पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं थाटा माटात माघारी गेली. ती माघारी गेली ना, त्यावेळी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला तिच्या नवऱ्यानं विचारलं, तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरांना पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का? त्यावेळी खऱ्या अर्थानं कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेने दिलेलं उत्तर इथून जाताना कानाच्या पडद्याच्या आत काळजापर्यंत पोहोचून न्या. तिने दिलेलं उत्तर होतं, कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. अरे खऱ्या अर्थानं शाहिस्ते खानाची तुटलेली बोटं घेऊन शाहिस्ते पळत होता. पण त्याच वेळी त्याची बहीण दिसेनाशी झाली आणि त्याची बेगम उतरली. अरे खऱ्या अर्थानं शिवानं पळवली तुमची बहीण. शाहिस्ते खानाचं वाक्य होतं, अरे एक वेळ खऱ्या अर्थानं ती तिथे महालात असेल किंवा संपली असेल, पण लक्षात ठेव शिवाचा सैन्य किंवा शिवा माझ्या बहिणीला हात लावणार नाही. कारण पोरगी मराठ्याची असू द्या नाही तर यवनाची असू द्या, शिवा दिसणाऱ्या स्त्रीमध्ये तिची बहीणच पाहतो. हा खऱ्या अर्थानं माझ्या राजांचा इतिहास आहे. त्या चारित्र्याचा संगम आज आम्ही दिसतोय का? राजांची जयंती साजरी करताना डोक्यावर घेऊन राजे नाचतोय. पण जर राजे आमच्या अंतकरणात उतरले असते तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच वृत्तपत्रात अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार नावाचा शब्द प्रचलित नसता. हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्या राजांचे संस्कार मासाहेबांनी दिले, ते संस्कार आईनं खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना द्यायला हवे. माझ्या राजानं चारित्र्य जपलं, ते चारित्र्य जरी आम्हाला जपता आलं, कारण शिवभक्त म्हणावं कोणाला? जो घरातल्या स्त्रीला समानतेचा दर्जा देतो ना, तो खरा शिवभक्त. जो खऱ्या अर्थानं आपल्या बहिणीप्रमाणे रस्त्यानं चालणारा लेकी बाळीतही आपली बहीण शोधतो ना, तो खरा शिवभक्त. गाडीवर शिवभक्त लिहून नाही, ती गाडी कधीच बारपर्यंत नेत नाही ना, तो खरा शिवभक्त. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक स्त्रीला बहिणीचा दर्जा देताना माझ्या शिवरायांच्या विचाराने अहोरात्र जीवन जगतो, तो खरा शिवभक्त. असे शिवभक्त ज्या दिवशी मातीत या जन्माला येतील त्या दिवशी रात्रीच्या 12 वाजता माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक ताई आनंदानं खऱ्या अर्थानं रस्त्यानं चालेल. कारण तिला माहीत असेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे. त्या दिवशी शिवजयंतीचा परिपूर्ण कळस साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं लक्षात घ्या महाराज, माझ्या राजाचा चरित्राचा कांगोरा म्हणजे फक्त अफजल खानाचा वध आणि शाहिस्ते खानाची तुटलेली बोटं नाही, त्याच्या पलीकडे चिरंतन सत्य जे आहे, जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत माझ्या राजाचा मूळ इतिहास आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि हे ज्या दिवशी आम्हाला समजलं त्या दिवशी आपल्या घरातली लेकरं सुद्धा अशी येतील की ते माझ्या शुभाराजांप्रमाणे कार्य करतील. त्याचा तुम्हा मला काय, देवालाही हर्ष होईल. कसा? अभंगाच्या धुती होती जैसा स्वीकार
आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्चींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, माझ्या राजानं खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचा गाथा असा लिहिला, पण त्यामागे खरी प्रेरणा जर कुणाची असेल ती म्हणजे माँसाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांची होती. म्हणून तर माझा राजा खऱ्या अर्थानं चारित्र्याच्या बाबतीतही जगाच्या पाठीवर कळसरूपी राहिला. म्हणून तर राजे अनेक झाले पण महाराज एक झाले, आणि महाराज अनेक झाले पण त्यातही राजे एक झाले, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या देवावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या म्हणून तर एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आणि म्हणूनच या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं फक्त 4 गोष्टी आज मला तुमच्याकडे मागून जायच्यात. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं या 4 गोष्टी जर आपण परिपूर्ण या शिवजयंतीच्या निमित्तानं करू शकलो तर मला वाटतं शिवराज्य पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं आज आमच्या घरातल्या आईनं बदलणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आमच्या घरातली आई टी व्हीच्या पलीकडचं दुनिया खऱ्या अर्थानं म्हणजे जग आपल्या मुलांसमोर ठेवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमची पुढची पिढी घडणार नाही. पण आज शिवजयंतीला आपण उपस्थित राहतो, शिवजयंतीला शिवरायांना डोक्यावर घेतो, पण ते घेत असतानाही मात्र खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसापासून पुन्हा शिवरायांच्या मासाहेब आई म्हणजे मासाहेब जिजाऊंचे विचार विसरून आम्ही व्हॉट्सअपच्या विचारांना जर खऱ्या अर्थानं जवळ करत असू तर उद्याचे शिवराय घडतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आज परिस्थिती अशी आहे, अविश्वासानं इतकं वातावरण ग्रासलं गेलं आहे की आज शिवचरित्र आमच्या मुलांच्या हातात न देता आम्ही एंड्रॉइड मोबाईल आमच्या पोरांच्या हातात देऊ लागलो आहे. आणि सर आता व्यासपीठावरून हा शब्द उच्चारणं चुकीचा आहे तरी माफी मागून बोलतो. आपल्याकडे एक जुन्या काळापासून लावणी होती, 16 वरीस धोक्याचं. ही लावणी नव्हती तर तुम्ही 60 वर्ष जर मागं गेलात तर खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये जर वातावरण पाहिलं तर उष्ण कटिबंधीय आहे. आणि सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 50 ते 60 वर्षापूर्वी मुलांमध्ये हार्मोन्स बदलाचं जे वय होतं हा वयोगट 16 वर्षांचा होता. नंतर खऱ्या अर्थानं ग्लोबलायझेशनचा काळ आला आणि तो वयोगट आमच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये 14 वर्षांचा झाला. आणि आत्ता सध्या मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे त्यामुळे अभ्यास केल्याशिवाय बोलणार नाही. सध्याच्या काळात आमच्या मुलांमध्ये हार्मोन्स बदलाचा जो कालखंड आहे तो आता 11 वर्षांचा येऊन ठेपला आहे. आणि 11 वर्षाच्या मुलांच्या हातामध्ये जर आम्ही मोबाईल देतोय, आता मला सांगा महाराज, मी इथून गेलो आता शिवजयंतीचा कार्यक्रम करायचा म्हणजे पहिली मीटिंग आहे. मीटिंगला मग आपल्याला विचार होतो कोणते महाराज आणायचे. मग 4-5 नावं पुढं येतात. आपण 4-5 जणांना फोन करतो. आपण आपल्या गावातल्या महाराजांना सांगतो महाराज तुम्ही फोन करा मग उतरण. मग आपल्या गावातले महाराज फोन करतात. मग शेवटी महाराज इथं आले, कीर्तन झालं, तुम्हाला पटलं काय आणि न पटलं काय, कमीत कमी त्या कीर्तनावर 4 दिवस चर्चा
आहे, बरोबर की नाही? मग एक कीर्तनकाराला आपण काही मानधन दिल्यानंतर त्याच्यावर 4 दिवस चर्चा करतो, पण त्या मानधनाच्या दुप्पट किमतीचा आपण पप्याला मोबाईल घेतलाय की नाही? तो मोबाईल आठवड्यातून किती आई आणि वडील आठवड्यातून एकदा चेक करतात, बोटवर करा. आम्ही तर परके हो. आमचा ठरलेला वेळ संपल्यानंतर नारळ घेऊन आम्ही इथून निघून जाणार आहे, पण मुलं तर तुमच्या काळजातली आहेत, तुमच्या रक्ताचे गोळे आहेत. इथं बसलेले किती आईबाप असे आहेत, दर रविवारी पप्याचा आणि गुड्डीचा मोबाईल चेक करतात, बोटवर करा. हा सत्कार घ्यायचा आपल्याला. माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही, पण शिवजयंतीच्या निमित्तानं आज इथून घरी गेल्याबरोबर पहिलं काम करायचं, पप्यान गुड्डी का मोबाईल मागायचा. पप्या मोबाईल दे, गुड्डी मोबाईल दे. आपणच घेतलाय तो. आणि पहिले ज्यांना ज्यांना वाटतं का आपल्या पुढच्या पिढी म्हणजे आपल्या पप्प्याच्या नाव 7-12 करायचं, त्याने आता इकडे लक्ष द्या. आणि ज्यांना वाटतं महाराजांच्या नाव करायचे, त्यांनी काही लक्ष देऊ नका. आता घरी गेल्याबरोबर मोबाईल घेतला, त्यात पहिला ऑप्शन आहे यूट्यूब नावाचं. काय तुमचं ठरलंय का मायाच नाव करायचं? यूट्यूब. त्या यूट्यूबला टच केलं का खाली 5 नावं येतात. पहिलं होम, त्याच्या बाजूला सबस्क्राईब, आणि तिसरं नाव आहे लायब्ररी. काय? लायब्ररी. आणि त्या लायब्ररीला टच केलं का वर नाव येतं हिस्ट्री. आणि त्या हिस्ट्रीला टच केलं, पप्यानं गुड्डीनं यूट्यूबला कोणकोणत्या लिंक सर्च केल्यात अशा सरळ येतात. त्या दोन्ही डोळ्यांनी चेक करायच्या. आणि या दरोड्यात जर काही सापडलं नाही, दुसरा दरोडा तर डबल डेंजर आहे, गुगल बाबा. त्या गुगल बाबाला टच केलं का वर कडेला एक लाल बाण आहे, त्या लाल बाणला टच केलं, अशी 27 नावांची लिस्ट येते. त्या 14व्या क्रमांकाला नाव आहे हिस्ट्री. आणि त्या हिस्ट्रीला टच केलं, पप्यानं गुड्डीनं किती डिलीट करू द्या, पण कोणकोणत्या लिंक ओपन केल्या तशा लाईनीत येतात. ह्या दोन्ही डोळ्यांनी चेक करायच्या आणि ठरवायचं आपल्या पप्यानं गुड्डी 7-12 नाव करायच्या पात्रतेच्या आहेत का. हा विनोद आहे, कारण मोबाईलमुळं आज महाराज फक्त घराच्या बाहेर चेहरे आनंदी दिसत आहेत, पण आज 80% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल, तर खऱ्या अर्थानं कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा आम्ही मारतोय विचार करावा लागेल. आणि एकीकडे महाराष्ट्राच्या मातीत अफजल खान चाल करून आला होता, आणि दुसऱ्या बाजूला मात्र खऱ्या अर्थानं आमच्या सईबाई शेवटच्या घटका मोजत होत्या. पण त्याच वेळी मासाहेब जिजाऊंकडे पाहत सईबाई उतरल्या, आई आता खऱ्या अर्थानं शेवटची मासाहेब तुमच्यासमोर इच्छा बोलून जाते, माझ्या संभाचा नीट संभाळ करा. एवढे शब्द ऐकले. राजाने चिलखत घातलं होतं. आता राजे शेवटची भेट घ्यायला, कारण राजांना माहित होतं अफजल खानाच्या भेटीला गेलो एक तर मी मागे येणार नाही, आणि जरी मी मागे आलो माझी सय्या महलात असणार नाही, कारण शेवटच्या घटका मोजते. त्यावेळी राजांच्या पावलांचा आवाज ऐकला, आणि छोट्याशा अवघ्या 2 वर्षाच्या शंभू बाळाला घेऊन मासाहेब बाहेर आल्या, आणि राजे आत आले. सईबाई खऱ्या अर्थानं आस्तावरती झोपलेल्या होत्या, डोळे मिटलेले होते. आता त्याच ठिकाणी सईबाईंची अवस्था पाहिली, आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू पाहता पाहता सई आई साहेबांच्या खऱ्या अर्थानं हातावर पडला. त्यांनी डोळे उघडले. लुकलुकणाऱ्या डोळ्यांकडे पाहत राजे उतरले, सई निघालो बरं मी. आणि त्याच वेळी त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, आणि मृत्यूच्या शेवटच्या शय्येवर असताना सई आई साहेबांनी सांगितलं, राज अहो माझी अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येता कामा नये, कारण तुमचा जन्म या सईसाठी रडण्यासाठी नाही राज, तर या रयतेच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी झालाय राज. राज बिंदोक होऊन जा, हा सईची इच्छा तीच आहे. ही सई त्या काळात होती म्हणून स्वराज्य घडलं. आताची सई फक्त वाढदिवस विसरला तरी घटस्फोटापर्यंत पोहोचत असेल, तर राजांचे कोणते आदर्श अंतकरणात रुजवतोय याचा विचार करा. आज आमच्या घरांची अवस्था इतकी वाईट झाली की आज 90% कुटुंबात फक्त नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहीत नाही. आणि कोणत्या संस्कारांच्या गप्पा आम्ही हाणतोय. आज हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, महाराज मोबाईलचा वापर चांगला की वाईट याबद्दल मला आज बोलायचं नाही, पण ज्या दिवशी नवरा आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून कोणती भीती मनात न आणता खऱ्या अर्थानं आपला मोबाईल 24 तासासाठी आपल्या बायकोकडे देईल, आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपला मोबाईलचा पासवर्ड काढून 24 तासासाठी आपला मोबाईल आनंदानं आपल्या नवऱ्याकडे देईल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकेल. आज मोबाईलमुळं हसरे दिसणारे चेहरे 4 भिंतीत पुरते अविश्वासानं ग्रासले गेलेत. शोकांतिका आहे. आज खऱ्या अर्थानं आमच्या लहान लेकरांना मोबाईलचं व्यसन जडलंय का इथपर्यंत विचार करण्याची परिस्थिती निर्माण येऊन ठेपली. आता खऱ्या अर्थानं मला सांगा, हा विनोद आहे? ज्यांना वाटतं, कारण आता सध्या लहान मुलं मोबाईल सोडत फक्त बोलत चला, मोबाईल सोडत ज्यांना वाटतं आपल्या मुलांना खरंच महाराज मोबाईलचं व्यसन लागलंय, त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. ज्यांना वाटतं आपल्या मुलांना खरंच मोबाईलचं व्यसन लागले त्यांनी टाळी वाजवा.
तुम्हाला उत्तर देऊन जाणार मी. दादा तुम्हाला शब्द आहे आज, कारण खऱ्या अर्थानं जर तुमच्या मुलं मोबाईल सोडत नसेल ते लेकरू 3 तासासाठी माझ्याकडे द्या. 3 तासानंतर त्या मुलानं जर परत मोबाईल घेतला, व्यासपीठावर उभा आहे, 1,51,000 रुपये रोख माझ्याकडून घेऊन जा. किती? फक्त त्या 3 तासासाठी फी 86,000 रुपये खर्चच तेवढा आहे, खर्चच तेवढा आहे त्याला. पण तुमच्या मुलानं जर परत मोबाईल घेतला 1,51,000 रुपये मिळतील. पण आज तुम्हाला मोफत सांगून जातो, आणि जर 21 दिवस तुम्ही हा उपाय करा, तुमच्या मुलांना जर खऱ्या अर्थानं तरी मोबाईल घेतला तर 22व्या दिवशी दादांका येऊन सांगा, मी परत त्यांच्या फोनपेला आजचं मानधन पाठवून देईल. गादीवरून शब्द आहे महाराज. पण 21 दिवस तुम्हाला हा उपाय करावाच. आता मला फक्त खरं बोला. ज्यांना वाटतं आपल्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागले त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. आता प्रत्येकाच्याच घरातलं टेन्शन आहे, फक्त आप झाकली सावा. बरं आता बच्चे कंपनी मला सांगा, मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं एवढं तर मान्य आहे. आता सगळे 13 वर्षाच्या आतील जेवढी लेकरं इथं आहेत सगळ्या लेकरांनी जागेवर उभं राहा, आहे त्या जागेवर उभं राहा. 12 वर्षाच्या आतील सगळे उभं राहा, जागेवर उभं राहा. अरे वा तुम्ही हुशार आहे, मला कळलं. खरं आहे का? अरे वा उभं राहा, उभं राहा, उभं राहा. झटपट झटपट आहे त्या जागेवर. इकडं 12 वर्षाच्या आतील सगळे जागेवर आहे त्या जागेवर उभं राहा. आता मी तुमच्या बाजूने बोलणार आहे थोडासा. आता बच्चे कंपनी मला असं कळलं तुम्ही फार हुशार आहेत, बरोबर आहे का? अरे वा, या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आता बच्चे कंपनी फक्त खरं बोलायचं. बोलाल नक्की? अरे वा, मला खरं सांगा, आपली मम्मी रोज सांगते मोबाईल वापरायचा? हा म्हणा, नाही म्हणा, तुम्हाला योग्य वाटेल ते म्हणा. आपली मम्मी रोज सांगते मोबाईल वापरायचा? वा. मोबाईलला हात लावायचा? चुकूनही मोबाईल कपायचं? आपले पप्पा रोज सांगतात मोबाईलला हात लावायचा, मोबाईल घ्यायचा, फटके बसतील मोबाईलला हात लावायचा. आणि आपलीच मम्मी संध्याकाळी भांडी घासून झाली तरी मोबाईल बाजूला ठेवून देत. आपलेच पप्पा संध्याकाळी व्हॉट्सअप बंद करत खाई लबाड आहेत. मला सांगा खरं आहे की खोटं आहे? बरं खरं बोला. शेवटी आपल्या मम्मीने जर संध्याकाळी मोबाईल घेतला नाही, तुम्ही मोबाईल उद्यापासून मागाल का? हा म्हणा, नाही म्हणा. मागाल का? मम्मीने जर संध्याकाळी मोबाईल घेतला नाही तुम्ही तिच्याकडे मोबाईल मागाल का? नक्की नक्की नक्की? मग आता महिला मंडळ मला खरं वाक्य सांगा. बसा, खरं वाक्य सांगा. तुम्हाला म्हातारपणी तुमची मुलं सांभाळणार आहेत का मोबाईल सांभाळणार आहे? मोबाईल का मुलं? मुलं. बरोबर. तुम्ही भांडून आलीत का? मुलं की मोबाईल? मुलं. मग जर तुमची मुलं तुम्हाला सांभाळणारे, मुलांची इच्छा आहे संध्याकाळी आपल्या आईनं संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 मोबाईल घेता कामा. मग इथं बसलेल्या किती आया आता परमात्म्याची शपथ घेऊन सांगतील, महाराज उद्यापासून मी संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 मोबाईलला हातच लावणार नाही. फक्त तेवढ्याच आहे, आता बोटवर करा. आता बच्चे कंपनी फक्त एक वाक्य बसल्या जागेवर सांगा. इथं मम्मीला ठेवलं नाही तर मोबाईल ठेवला, दोन्हीतून एक गोष्ट तुम्हाला मिळणार, दुसरी कायमची अदृश्य होणार. मोबाईल हवा की मम्मी? नीट विचार करा. मोबाईल चांगला आहे, मम्मी हवी की मोबाईल? आयफोन आहे, आयफोन हवा की मम्मी? पहा बरं, मम्मी हवी की आयफोन? आता आपण पप्पाला बसू. पप्पा हवे की मोबाईल? पहा बरं विचार करून. पप्पा हवे की मोबाईल? आयफोन आहे, पप्पा हवे की मोबाईल? आता मुलांना कुठं मोबाईल हवाय? मुलांना मम्मी पप्पा हवेत, पण मम्मी पप्पालाच मोबाईलमधून वेळ नाही, म्हणून त्या लेकरांच्या हातात खेळणं दिलंय आणि आम्ही दोष मात्र खऱ्या अर्थानं मुलांना देतोय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. त्या मोबाईलपासून वेळेत दूर व्हा, नाही तर येणारा काळ इतका भयानक असेल. कारण महाराज आज चीनसारख्या देशामध्ये कोरोना येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर पाहिलं, 2017 मध्ये चीनमध्ये
32.3% खऱ्या अर्थानं 4 वर्षाच्या आतील लेकरांना मायोपिया नावाच्या आजारानं ग्रासलं आहे. मायोपियाचा आजार म्हणजे डोळ्यांच्या ज्या सेन्स आहेत त्याला पॅरालिसिस येतो. तो पॅरालिसिस मेंदूपर्यंत पोचतो आणि नंतर एक बाजू पूर्णतः निकामी होते. आणि हे प्रमाण 2018ला आपल्या देशामध्ये 1.2% होतं आणि कोरोनानंतर ते प्रमाण आजच्या घडीला 13.2%वर पोचलं आहे. आज मुलांच्या हातामध्ये ऑनलाईन शिक्षण आणि मोबाईलच्या नादात आम्ही मुलांच्या हातातले मोबाईल दिलेत, पण ते मोबाईल त्यांना कुठं घेऊन जात आहेत याचा कतरे वास्तव दर्शन विचार करा. एवढी मात्र या निमित्तानं अपेक्षा आहे. आणि मोबाईल किती वेळ जर आमच्या लेकरांच्या हातात असेल आणि किती वेळा आम्ही शिवजयंती साजरी केली तरी उद्याची पिढी या संस्कारांना प्रगल्भ होईल का या निमित्तानं मात्र याचा नक्की विचार करून जा. आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं 5 वैष्णव महिला मंडळ मी तुमच्याकडे मागणार आहे आणि 5 वचनं पुरुष मंडळी तुमच्याकडे मागणार आहे. पण ही वचनं तुम्ही मला देणार नाही, शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही शिवरायांना देणार आहात. आणि ही 5 वचनं जर तुम्ही घेतलीत तर लक्षात ठेवा शिवराज्य आल्याशिवाय राहणार. मागू तुम्ही हा म्हणले तर मागणार. आणि भोलेनाथांच्या दरबारात इथं खोटं बोलता येत आणि चुकून जर तुम्ही खोटं बोललात आणि भगवान भोलेनाथांनी 3रा नेत्र उघडला तर मी 1 मार्चपर्यंतही गॅरंटी देणार. त्याच्यामुळं खोटं बोलता येणार. जर तुम्ही हे वचन आजपासून मरेपर्यंत पाळणार असाल, वचन ऐकल्यावर टाळी वाजवायची. तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ आजपासून मरेपर्यंत हे वचन तुम्ही पाळणार आहात. आणि जर तुम्हाला वाटलं हे वचन आपण पाळू शकत नाही, टाळी वाजवायची नाही, कुठलीही जबरदस्ती नाही. मागू तुम्ही हा म्हणले तर मागणार. पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं महाराज ही वचनं मागा त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही टेन्शन आले आता. मागू तुम्ही हा म्हणले तर नाही तर जय हरी विठ्ठल. मागू ज्यांना वाटतं महाराज ही वचनं मागा त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. पहिलं वचन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून आजपासून मी खऱ्या अर्थानं अशी शपथ घेते की कालपर्यंतचे सगळे वाद विसरून मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचा दर्जा देईल. तीन, 4, 5 कसं व्हायचं तुमचं 2024 वार्षिक राशी भविष्य. दुसरं वचन इथं बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून यापुढे मी माझ्या सासऱ्यांना माझ्या आईवडिलांचा दर्जा देईल. इकडं 4, इकडं 2, बाकी सगळा विदर्भ. तिसरं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या नात्यात, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात कधीही मिठाचा खडा बनणार नाही. आता पुढं बसले त्यांना एकच टेन्शन आलं आपण पुढं का बसलो, आणि मागे बसले त्यांना एकच बरं वाटलं आपण अंधारात बसलो. चौथं वचन आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज चुकूनही घराच्या उंबऱ्याच्या बाहेर येणार नाही. मला आज कळलं स्टीलचं मार्केट एवढं का वाढलं. आणि शेवटचं 5वं वचन कालपर्यंत झालं ते झालं, आजही 11:15 वाजेपर्यंत झालं ते झालं, पण बसल्या जागेवर शिवजयंतीच्या निमित्तानं मी अशी परमात्म्याला स्मरून शपथ घेते की मला कितीही राग आला, माझा कितीही संताप झाला तरी आजपासून मी माझ्या नवऱ्यावर डोळे तर मोठे करणार नाहीच, पण एकांता सुद्धा चुकूनही माझ्या नवऱ्याला मी यापुढे एकही वाईट शब्द बोलणार नाही. कसा उद्याचा शोभा काढायचा इथं शहाजी बापूलाच किंमत नाही. लय अवघड आहे महाराज. आता 5 वचनं पुरुष मंडळी तुमच्याकडे मागू, तुम्ही हा म्हणले तर. पहिलं वचन बायकोनं कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या आईवडिलांना कधीही अंतर देणार नाही. वाह, यास टाळी असे म्हणतात. दुसरं वचन माझ्या भावाच्या आणि माझ्या प्रॉपर्टीचे कितीही वाद असतील, आमची घरं चुली 2 झाली असतील, पण खऱ्या अर्थानं भले आमची घरं चुली 2 राहतील, पण ज्यांनी संघटितपणाचा धडा दिला त्या शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही अशी शपथ घेतो की उद्या जर खऱ्या अर्थानं एकमेकांवर वेळ आली तर आम्ही नाही घरानं पण मनानं तरी एकत्र येऊ.
वा महाराज, आपली शिवजयंती यशस्वी आहे. तिसरं वचन, माझ्या बहिणीला जेव्हा कधी माझी गरज पडेल मी कोणताही विचार न करता आणि बायकोचं न ऐकता तिच्यासाठी श्रीकृष्णांची भूमिका बजावेल. वा. चौथं वचन, मी एक कल्ली बोलणारा माणूस नाही. जशी आपली अपेक्षा आपल्या बायकोनं आपल्या आईवडिलांना तिच्या आईवडिलांचा दर्जा द्यावा, त्याप्रमाणे उद्या माझ्या सासूसाऱ्यांना माझी गरज पडली तर मीही त्यांच्यासाठी मुलाची भूमिका बजावेल. वा, सोन्यासारखे मिळाले तुम्हाला. तुम्ही जरा चांगले, तुमच्याकडे आणखी 2 मागतो. 5वं वचन, आजपासून शिवजयंतीच्या कार्यक्रमात आम्ही कधीच चुकीचं राजकारण आणणार नाही. वा. आणि शेवटचं वचन, कमीत कमी उद्या संध्याकाळपर्यंत तरी निर्णय घेऊन आम्ही पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा संकल्प करू. सगळाच विदर्भ एकत्र आला. पण लक्षात घ्या महाराज, कितीही सोन्याची चैन घाला, चोराची नजर पडल्याशिवाय राहणार नाही. एकदा फक्त पवित्र तुळशीची माळ घालून पहा, देवाची नजर तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पवित्र तुळशीची माळ घाला, एवढी संकल्प करा. एकदा प्रेमानं भजन करूया. अकराचा सुमार झालेला आहे आणि वक्त्यानं वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं नियोजित वेळेमध्ये आपण भावार्थ पाहत असताना छत्रपती शिवरायांच्या जीवनातली 4 गोष्टी फक्त सोबत घेऊन चला, आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट माझ्या बहिणींनो, तुम्हाला जर वाटत असेल की उद्याच्या काळात खऱ्या अर्थानं शिवपुत्र शंभू राजा आणि खऱ्या अर्थानं शहाजींचे पुत्र असणारे शिवराय जन्माला आपल्या घरात यावेत, तर पहिल्यांदा आपण जिजाऊ आणि शहाजीराजे होणं काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण संस्कारानं परिपूर्ण असत नाहीत तोपर्यंत पुढची आपली लेकरं घडणार नाहीत, हे वास्तव आहे. तो म्हणून खऱ्या अर्थानं इथं बसलेल्या प्रत्येक आजीला विनंती आहे, संध्याकाळी 7 वाजले की नातीसोबत रिमोटवरून भांडू नका. तर त्याऐवजी संध्याकाळी 7 वाजता शिवचरित्र हातामध्ये घेऊन जर गोष्टी स्वरूपातून तुमच्या नातवंडांना तुम्ही रोज एक पाठ शिकवत गेलात तर खऱ्या अर्थानं तुमची लेकरं घडल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र वचन या निमित्तानं तुमच्याकडे मागून जातो. दुसरी गोष्ट महत्त्वाची, खऱ्या अर्थानं आज आम्ही शिवरायांच्या विचारांचा जागर करत असताना फार काही मोठी गोष्ट करण्याची गरज नाही. फक्त रस्त्यानं चालणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये ज्या दिवशी आम्ही आमची ताई पाहण्याचं धाडस दाखवू आणि तेवढेच संस्कार अंतकरणात रुजू, त्या दिवशी खऱ्या अर्थानं रस्त्याने चालणारी प्रत्येक ताई कधीच निर्भया म्हणून आणि कोपर्डीमधून म्हणून बळी पडणार नाही, तर ती रस्त्यानं चालताना अभिमानानं चालेल. कारण तिला माहीत असेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र, हा माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे. कारण हात जोडून माझ्या तरुण मित्रांना एक विनंती करतो, आपल्या घरातल्या आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपल्या बहिणीला आपण जर एखाद्यानं छेडलं त्याला मरेपर्यंत मारतो, पण आपणच कॉलेजच्या गेटवरती जाऊन खऱ्या अर्थानं उन्हाळपड करत असू तर आपण शिवरायांचे वारसदार म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का, हा विचार या निमित्तानं नक्की करा. फार काही मोठं करू नका, कारण तलवारीचं युग संपवून आता हातामध्ये पेनचं युग आलंय. त्या पेननं अशी काही क्रांती करा. माझ्या राजानं शून्यातून स्वराज्य निर्माण केलं, त्या पेनच्या बळावरती उद्याच्या या काष्टीच्या मातीमध्ये, कारण इथं शेतमजूर संख्या अधिक आहे. आज आपली शेतीची अवस्था पाहिली तर आपण 2 ते 2.5 एकरपर्यंत येऊन ठेपलोय. आज खऱ्या अर्थानं एका कुटुंबात 2 भाऊ असतील तर उद्या तेच आकारमान 1 एकर ते 1.25 एकरच्या आसपास जाणार आहे. माझ्या सगळ्या बांधवांना हात जोडून विनंती करतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत बोलू नका, पण आज तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून शिवजयंतीची एक विनंती करून जातो. इथून पुढं स्पर्धा परीक्षा आणि खऱ्या अर्थानं आर्मी आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करा. कारण तुमच्या बाजूला जर तुम्ही थोडं पुढे गेलात तर खऱ्या अर्थानं जळगावच्या मातीच्या पुढं अशी अनेक गावं आहेत. तुम्ही सातारमध्ये गेलात, कारण आपल्या परिस्थितीवरती सरकार उत्तर शोधणार नाही, आपल्या परिस्थितीवरती रडून उपयोग होणार नाही. शिवरायांचं एकच वाक्य, साम्राज्य छोटं का असेना पण स्वतःच्या कर्तृत्वावर असायला हवं. तसं खऱ्या
खऱ्या अर्थानं आपलं स्वतःचं साम्राज्य असं तयार करा की एक दिवस खऱ्या अर्थानं गावच्या याच पटलावरती या शिवजयंतीच्या निमित्तानं गावातील आदर्श मुलं म्हणून तुमचा सत्कार व्हावा एवढे फक्त वचन या निमित्तानं शिवरायांच्या समोर या व्यासपीठावरून घेऊन जा. आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. हात जोडून तरुण मुलांना विनंती, पालकांना एक विनंती या निमित्तानं करून जातो. शहाजी राजांनी जर सांगितलं असतं माझ्याकडे जहागिरी आहे, काळजी करायचं कारण नाही, ही जहागिरी सांभाळ, तर आज खऱ्या अर्थानं राजांच्या गळ्यामध्ये तो हार आणि एवढा समाज या ठिकाणी असता का? फक्त क्षणभर विचार करा. इथं बसलेल्या सगळ्या पालकांना एक विनंती करून जातो. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक पद्धत आहे, आपलं पोरगं धंदा करणार, त्याचं बूड बसणार आणि त्याची कर्ज भरता भरता आपला आयुष्य जाणार. ही आता जुनी मानसिकता फेकून द्या. कारण तुमच्या मुलांना व्यवसायात उतरायचं आहे. तुमच्याकडून त्यांना पैशाची अपेक्षा नाही, पण आपल्या वडिलांनी फक्त आपल्या पाठीवर थाप टाकावी आणि सांगावं बाळा तू लढ, मी तुझ्या मागं आहे, एवढीच त्या लेकरांची अपेक्षा आहे. भले आपल्या पोरांना वडापावची गाडी टाकू द्या, चहाची टपरी टाकू द्या, पण स्वतःच्या व्यवसायामध्ये त्यांना उतरू द्या एवढी विनंती करतो. नोकरीच्या मागे पळून त्यांचं आयुष्य बर्बाद करू देऊ नका. त्यांना व्यवसायात जर उतरायचं असेल तर हात जोडून विनंती करतो की छोटा का असेना पण त्यांना व्यवसायात उतरू द्या. कारण या पुढच्या काळात व्यवसायाशिवाय पर्याय नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, खऱ्या अर्थानं माझ्या राजांना मासाहेब जिजाऊंनी जे संस्कार दिले, पण संस्कार जरी दिले पण त्यासोबत दांडपट्टा, तलवारबाजी याची परिपूर्ण कलेचं ज्ञान जर त्यांच्याकडे नसतं तर आज एक कधीच छत्रपती होऊ शकले नसते. या पुढचा काळ हा कलेचा काळ आहे. कोणतीही कला घ्या पण त्या कलेत एवढं परिपूर्ण व्हा की एक दिवस त्या कले आधारे समाज तुम्हाला ओळखील. खऱ्या अर्थानं एक कला जर तुम्ही हस्तगत केली, ती कला मिळवण्यासाठी फार त्रास होईल, पण ती कला जर तुम्ही हस्तगत केली तर ती कला तुम्हाला मरेपर्यंत उपाशी मरू देणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, चारित्र्य जपा. कारण चरित्र हे चारित्र्य घडवण्याचं साधन आहे. शिवरायांचं चरित्र फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याचं नाही. शिवरायांचं चरित्र आत्मसात करून आपलं चारित्र्य जर आपल्याला घडवता आलं तर आपण शिवभक्त होण्यास पात्र ठरू. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र, उद्यापासून मित्र तपासा. कारण स्वराज्य उभं राहिलं. औरंगजेबाचं स्वप्न जर सैन्य जर दख्खनच्या मातीत आलं ना तर त्याला उभं राहायला जागा पुरणार नाही. एवढं भारतभर खऱ्या अर्थानं त्याचं सैन्य होतं. आणि माझ्या शिवरायांचं सैन्य पाहिलं तर एका गावात तळ पडला तर सैन्य संपत होतं. तरीही करोडोच्या संख्येला असणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याला, आदिलशाहीच्या सैन्याला मुठभर मावळ्यांनी हरवलं. कारण मुठभर मावळे हे नोकर नव्हते तर माझ्या राजाचे मित्र, जीवाला जीव देणारे सवंगडी होते. खऱ्या अर्थानं जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर पहिल्यांदा आपले मित्र तपासा. एका वाक्याशेवट बोलून निरोप घेतो. लक्षात घ्या, उद्या सकाळी उठल्याबरोबर तुमचा जिच्यावर आता एक नवीन वाक्य इंस्टाग्रामला आलंय, माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माज आहे. इथं ज्यांना ज्यांना आपल्या मैत्रीवर प्रचंड माज आहे त्याने उद्या सकाळी उठल्याबरोबर धावत धावत आपल्या मित्राकडे जायचं आणि मित्राला सांगायचं रात्री कीर्तनावरून घरी गेलो, झोपलो आणि माझ्या स्वप्नात रात्री इंद्रदेव आले आणि इंद्रदेवांनी मला असं सांगितलं की उद्या तू मरणार आहेस, पण तुझ्या जवळचा एखादा मित्र तुझं मरण पेलायला तयार असेल, तुझ्याऐवजी मी त्याला घेऊन जातो आणि तुला ठेवतो. आणि विचार आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला, जातेस? खरं सांगा महाराज, जाईल? आणि एखादा मित्र जर उद्या सकाळी आपल्याकडे धावत आला आणि तो म्हटला जातोस, आपण स्वतः जाऊ, आपण आहोत त्या पात्रतेचे. अहो खऱ्या अर्थानं आपण बायकोला म्हटलं जातेस, खरं सांगा, काळजावर हात ठेवून सांगा जाईल? अहो शिवाजी हे ना उलट वाचलं तर होतं जीवाशी. जो राजा आयुष्यभर रयतेच्या सुखासाठी स्वतःच्या जीवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी. अहो राजे आपल्यासाठी मरायला तयार आहे म्हणून तर मावळे सुद्धा खऱ्या अर्थानं राजांसाठी मरायला तयार झाले. म्हणून स्वराज्य घडलं. आयुष्यात मित्र दोनच कमवा, पण असे कमवा तुम्ही चुकीचे असताना तो ठामपणे बरोबरच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. आणि तुम्ही बरोबर असताना जग जरी तुमच्या विरोधात गेलं तरी तुमच्या मागे भक्कमपणे उभा राहायला पाहिजे. त्यामुळे जगात किती तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न होऊ द्या, तुम्ही कधी हरू शकत नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आम्हाला शिवरायांचं चरित्र, शिवचरित्र शिकवतं. आजच्या कीर्तनामधून फक्त एवढ्या तीनच गोष्टी घेऊन जा, आपल्या जीवनात आत्मसा. खऱ्या अर्थानं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढी विनंती करतो. खऱ्या दादा एकदा मॉनिटरचा आवाज वाढवा आणि जाताना मात्र एकदा माझ्या राजांचा जयघोष असा करून जाऊयात की आसमंताच्या छिद्रांपर्यंत आणि माझ्या राजाच्या काळजापर्यंत तो आवाज पोचला पाहिजे. क्षत्रिय कुलावता
सिंहासनाधीश्वर योगीराज अंदमते बादशाह बहुजन प्रतिपालक गृह प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की खऱ्या अर्थानं माझ्या याच राजांच्या नामाचा जयघोष करत असताना त्यांच्या विचारांचा जयघोष आपल्या काळजात असावा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय गुरुवर्य सचिन महाराज, आदरणीय गुरुवर्य आमचे मिलिंद महाराज, आदरणीय गुरुवर्य आमचे प्रवीण महाराज आणि आदरणीय गुरुवर्य आमचे रमेश महाराज, आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आमचे समस्त टाळ महर्षी आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. बाबा आपल्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होताना खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे विनयकरी बाबा, आमची सगळी लेकरं त्यांना घडवणारे आदरणीय आमचे गुरुजन, आपण चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. समस्त संयोजक आयोजक कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्यांची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आपण या ठिकाणी 2 दिवस येत असतो, पण त्यामागे 2 महिन्यापासून त्यांच्या अविरत कष्ट असतात. त्याचप्रमाणे जाताना मात्र एक आठवण या ठिकाणी सोबत नेणं गरजेचं आहे. कारण शिवजयंतीच्या निमित्तानं दरवर्षीची शिवजयंती म्हटली की सगळे एकत्र येऊन हिरिरीनं पुढे असतात. पण यावर्षी 4 दिवसापूर्वी खऱ्या अर्थातून याच मातीमधून या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं जे आपल्या घामाच्या बळावरती रात्रंदिवस ठामपणे उभे असायचे, पण शेवटी काळाचा घाला हा शब्दांमध्ये व्यक्त होणार नसतो. आदरणीय खऱ्या अर्थानं शांतारामदांचं आपल्यातून झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. जात असताना परमात्म्याला दयाघनाला एकच विनंती करतो, हे दयाघना परमेश्वरा, खऱ्या अर्थानं वाटीभर दूध मागणाऱ्या उपमंडूला तू समुद्र भरून दूध दिलंस, वडिलांची मांडी वाहण्या ध्रुवाला तू अढळस्थान खऱ्या अर्थानं दिलंस. त्या आधारे इथं बसलेल्या प्रत्येकाला हवंसं वाटणारं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शांतारामदांचं या ठिकाणावरून जाणं झालं. 1 वर्षाचा संबंध प्रवास करून तुझ्या चरणावरती येतील, पण तुझ्या चरणावरती आल्यानंतर कर्मरेषा आधारे तुझ्या चरणावर त्यांना अखंड जागा दे, ही परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थानं माझ्या नियोजित वेळेत आज चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला भंग आपुल्या हितात जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. या माता पित्यांना धन्यता आहे, कारण माता पित्याचे संस्कार योग्य असतील. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवालाही हर्ष होतो, कारण गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ते नाम अंतकरणामध्ये घेतल्यानं काय होतं, अंतकरणातले कामक्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतात, चित्त निर्मळ होतं. आणि निर्मळ झालेले चित्त देवाच्या चरणावर गेलं तर देव पाहावयासी गेलो, देवची हुन ठेलो. या नरदेहाला देवत्व प्राप्त होतं. आणि अशा देवत्वाला गेलेल्या देवत्वांची पूजा करण्याचं भाग्य जर मिळालं, तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. नियोजित वेळेत 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा या नात्याने क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आलेल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं जर कुणाचं नाम मूल्य राहिलं असेल, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत या ठिकाणी प्रणिपात करतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली